नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही 2025 ला झालेला पेपर आहे, त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र या विषयाचा सविस्तर अभ्यास किंवा चर्चा या ठिकाणी करत आहोत. तर याचा पहिला पार्ट म्हणजे इतिहास नागरिक शास्त्र चा जो काही भाग आहे तो आपण अगोदर घेतलेला आहे. म्हणजे 120 पर्यंतचे प्रश्न 90 पासून 120 पर्यंतचे प्रश्न आपले झालेले आहेत. आता जो काही भाग राहिलेला आहे ते भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित आहे. तर लागलीच आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तर तब्बल 1-2 दिवस तब्येत बरी नसल्याने आपले लेक्चर आलेले नाहीयेत. तर बऱ्याच जणांना म्हणजे एखाद्या फॅमिली मेंबर सारखी माझ्या तब्येतीची चौकशी केली की व्हिडिओ का येत नाहीत मॅडम, म्हणून बऱ्याच जणांनी कॉल मेसेज केले. खूप चांगलं वाटलं. ज्या पद्धतीनं आपल्या घरातील व्यक्ती विचारपूस करतात त्या पद्धतीनं तुम्ही जे काही व्हिडिओला वगैरे प्रेम देत आहात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. तर परत एकदा तुम्हाला एवढंच म्हणाल की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर आज आपण काय करणार आहोत, तर भूगोल प्लस काय करणार आहोत, अर्थशास्त्र. कुठला विषय असणार आहे हे, अर्थशास्त्र. याचा आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा या ठिकाणी घेणार आहोत. बघा बरं, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे. तर बऱ्याच जणाला माहित असेल, तर रांची हे जे काही पर्यटन स्थळ आहे ते कुठं आहे, झारखंडला आहे. तर हा प्रश्न आधी कुठून आला हे आपण या ठिकाणी बघूया. तर हा जो काही प्रश्न आहे बघा, तर इयत्ता 9वीच्या पुस्तकातून आलेला आहे. त्यानंतर हे आलेलं आहे बघा पेज नंबर 89 वरून. तर बघा, जे काही पर्यटन स्थळ आहेत, महत्वाचे पर्यटन स्थळ, त्याचबरोबर आपल्याला जे काही नकाशा दिलेला आहे, नकाशावर जे काही राज्य आहेत ते तुम्हाला कोणते राज्य कुठं आहे ते व्यवस्थितरित्या पाहायचं आहे. याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. तर सध्या विचारलेला आहे आपल्याला, हे बघा हा नकाशा आहे प्रमुख पर्यटन स्थळांचा. तर इथं तुम्हाला दिसत आहे रांची. रांची हे कुठं आहे, तर कुठं आहे, झारखंडला आहे. इथं फक्त तुम्हाला काय दिलेले आहेत, तर प्रमुख पर्यटन स्थळ दिलेले आहेत. त्यानंतर मग पाहायचं झालं तर इथं बघा हे तिरुपती कुठं आहे, तर तिरुपती आंध्र प्रदेशला आहे. त्यानंतर तुम्हाला दिसत आहे बघा इथं अजिंठा आहे, मेळघाट, नागपूर, चंद्रपूर, वेरुळ, पुन्हा पुणे, महाबळेश्वर, हे सर्व ठिकाणं कुठं आहेत, तर आपलं महाराष्ट्र. हे राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र. हे तर सांगण्याची गरजच नाही. त्याच्यानंतर विजयपुरा कुठं आहे, तर विजयपुरा आहे बघा कर्नाटकला. तर तुमच्या इथे लक्षात येईल की महाराष्ट्राला कोणती कोणती बाउंड्री लागलेली आहे, कर्नाटकची लागलेली आहे. हे बघा, हे हैदराबाद जे आहे ते तेलंगणामध्ये गेलेलं आहे. त्यानंतर इथं जर तुम्ही मध्ये पाहिलं तर इथं बघा सांची, उज्जैन, जबलपूर, भोपाळ, हे काय आहे, तर हा मध्य प्रदेश आहे. मधात आलाय म्हणजे मध्य प्रदेश. तर हे फार महत्वाचं आहे, कोणत्या म्हणजे कोणत्या राज्याला कोणाची बाउंड्री लागलेली आहे. नंतर हे रायपूर जे आहे बघा ते छत्तीसगड मध्ये येईल. त्यानंतर हे बघा हे पटना, गया हे बिहार मध्ये. त्याच्यानंतर बघा असा पण प्रश्न येऊन गेला बघा की मुत्सुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे. हा पण नेमकाच आलेला प्रश्न आहे. तर हे राज्य कोणतं आहे, तर हे उत्तराखंड आहे. कोणतं खंड आहे, उत्तराखंड. एवढं जरा नीट लक्ष, म्हणजे महत्वाचे ठिकाणं आपण लक्षात ठेवले पाहिजेत, राज्य लक्षात ठेवलं पाहिजे. हे बघा हे मोठं जे राज्य दिसतंय ना, तर हे आहे बघा राजस्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान. त्यानंतर हे गुजरात आहे बघा, द्वारका, सोमनाथ, है की नाही, हे कुठं आहे, गुजरातला. तर आता सर्व तर काही सांगणं शक्य नाही, परंतु महत्वाचे मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे आहे बघा उत्तर प्रदेश. आणखीन बरंच काही महत्वाचं आहे. इथं महत्वाचं नाही असं काहीच नाही. हे कोणार्क जे आहे ते येईल बघा ओडिशामध्ये. बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि नंतरही विचारले जाऊ शकतात. हे बघा हे इथलचं काय आहे, हे छोटंसं इथं गोवा आहे बघा. आणि हे जे आहे ते इथलचं हे केरळ आहे. बाउंड्री कोणत्या राज्याला कोणती बाउंड्री लागली. त्यानंतर बघा हे तिरुचिरापल्ली. तिरुचिरापल्ली तर तामिळनाडूमध्येच येईल ना.
त्यानंतर बघा हे तिरुचिरापल्ली, हे कुठे येणार आहे? तामिळनाडूमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे बघा हे पूर्व भागामध्ये जे हे छोटे छोटे राज्य दिसत आहेत ना, ते पण जरा लक्ष देऊन बघा त्याच्याकडे पण. चला पुढे जाऊया. बघा भारतात एकच प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये प्रमाणवेळ ब्राझीलमध्ये डॅश प्रमाणवेळा निश्चित केल्या आहेत. ज्या पद्धतीनं आपल्या भारतामध्ये एकच प्रमाणवेळ निश्चित आहे, बरोबर की नाही? त्या पद्धतीनं ब्राझीलमध्ये नाहीये. ब्राझीलमध्ये काय केलंय तर 4 पद्धतीच्या प्रमाणवेळा मानलेल्या आहेत. एकच देश आहे परंतु 4 प्रकारच्या प्रमाणवेळा. तर काय झालेलं आहे, एक टोक समजा उदाहरणार्थ हा जो काही ब्राझीलचा काय आहे नकाशा आहे, मला काय तेवढा जमणार नाही पण उगा आपण उदाहरणार्थ तर काय केलेलं आहे, हा जो ब्राझीलचा नकाशा आहे तर या ब्राझीलचं पहिलं टोक या ठिकाणी आणि हे शेवटचं टोक या ठिकाणी, तर या 2 टोकाच्या दरम्यान जे काही काही तासाचं आणि काही मिनिटांचं अंतर आहे, त्यामुळे त्यांना काय केलेलं आहे तर एकंदरीत 4 प्रमाणवेळा मानलेल्या. तर पुढं इथं आपण काय करूया, फक्त इथं उत्तर घेऊन आपण पुढं पाहूया कशा पद्धतीनं मानलेल्या आहेत. तर किती प्रमाणवेळा? तर 4 प्रमाणवेळा मानलेल्या आहेत. तर बघा याच्याविषयी आपण आता अधिकची माहिती पाहणार आहोत की कशा पद्धतीनं ब्राझीलच्या 4 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. तर काय केलेलं बघा इथं सांगितलंय आपल्याला की या देशातील रेखावृत्तीय विस्तारामुळे असे लक्षात येते की अति पूर्व आणि अति पश्चिमेकडील जे बिंदू आहेत याच्यामधील जे अंतर आहे, हे बघा हे जे बिंदू आहेत या बिंदू मधील अंतर 2 तास 48 मिनिटांचं आहे. त्यामुळे काय केलेलं आहे तर अशा पद्धतीने विभाजन केलंय की इथला जे वेळ आहे ते काय ग्रीनविचच्या वेळेपेक्षा 2 तास काय असणार आहे, मागे असणार आहे. या ठिकाणचा वेळ 3 तास मागे असणार आहे, या ठिकाणचा वेळ 4 तास मागे आणि या ठिकाणचा वेळ 5 तास मागे. तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का की ग्रीनविच या शहराच्या वेळेशीच का बरं तुलना करतात? तर त्याचं नेमकं काय कारण आहे? तर बघा 1884 ला काय झालं होतं, इंग्लंडमध्ये एक आपल्या भाषेमध्ये एक त्यांची बैठक झाली आणि त्यानुसार लंडन मधील ग्रीनविच हे शहर काय केलं तर म्हणजे आंतरराष्ट्रीय मानक समय किंवा मानक वेळ रेषा म्हणून त्या ठिकाणी ग्रीनविच या शहरामधून ओढण्यात आली. म्हणजे ती काय आपली खरोखरी रिअल मध्ये नाही ओढली, तर तशा पद्धतीने त्या ठिकाणी मानण्यात आलं. त्यामुळं काय करतात, त्या ठिकाणच्या वेळेनुसार दुसऱ्या देशातल्या वेळेची काय करतात तुलना करतात. तिथं जर समजा 2 वाजले असतील तर भारतामध्ये किती वाजले असतील, अशा पद्धतीचे प्रश्न आपण पाहतो. तर हेच कारण आहे की ग्रीनविच या शहराशी तुलना करतात. तर इथं काय सांगितलंय बघा की इतका वेळाची असते आणि त्याचबरोबर आता मग समजा आपण जर घेतलं इथं की ग्रीनविच जे शहर आहे या ठिकाणी जर समजा दुपारचे किती वाजले असतील, 12 वाजले असतील कुठं ग्रीनविच मध्ये, तर त्याच्या तुलनेमध्ये ब्राझीलचा जो काही हा पार्ट आहे या पार्ट मध्ये काय होतील तर 2 तास कमी होणार आहेत. -2 लिहिले ना, मग ग्रीनविचला जर 12 वाजले असतील तर इथं काय होईल तर सकाळचे काय वाजतील 10 वाजतील. त्याच्यानंतर इथं काय वाजतील 3 तास मागे जायचे म्हणजे इथं 9 वाजतील. इथं 4 तास मागे जायचे म्हणून 8 वाजतील. इथं 5 तास मागे जायचे म्हणून ह्या भागामध्ये किती वाजतील तर 7 वाजतील. तर निश्चितच तुम्हाला हे समजलेलं असेल. हे बघा इथं दिलंय बघा अनुक्रमे 2 तास, 3 तास, 4 तास आणि 5 तासांनी मागे आहेत. मागे आहेत म्हणून मायनस दिसत आहे तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर बघा नकाशातील लाल रंगाची रेषा ठळक रेषा ब्राझीलचे अधिकृत प्रमाण वेळ म्हणजेच BRT दर्शवते. तर हे बघा ही जी लाल रेषा तुम्हाला दिसत आहे ती ब्राझीलची BRT रेषा आहे, लक्षात घ्या. आणि तिचा जो काही वेळ आहे बघा ती ग्रीनविचच्या वेळेच्या 3 तास मागे आहे. किती? 3 तास मागे आहे. इथं दिसेल तुम्हाला, हे बघा इथं -3 दिसत आहे. चला तर मग पुढे जाऊया. ही माहिती खूप महत्वाची आहे, लक्षात असू द्या. याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात या ग्रीनविचच्या रेषेवर आणि याच्यावर गणित पण आहे, तर ते आलेलं पण आहे. आपण ते घेणार आहोत सविस्तर पुढे. बघा त्यानंतरचा प्रश्न आहे की समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखा. तर आपल्याला वैशिष्ट्यानुसार समान असलेला गट शोधायचा होता.
परंतु इथं काय झालेलं आहे बघा, माझ्या तरी मते मला असं वाटतंय की याचं उत्तर थरचे वाळवंट, सुदान वाळवंट, गोबीचे वाळवंट आणि अरब वाळवंट हे उत्तर यायला हवं होतं. परंतु आपल्या परीक्षा परिषदेने फायनल आन्सर की मध्ये याचं उत्तर काय दिलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला माहित नाही, पण हे पुणे, म्युनिच, न्यूयॉर्क आणि सांघिया हे काय आहेत, सर्वच्या सर्व शहर आहेत. परंतु विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या त्यांचा एकमेकांसोबत काहीही संबंध येत नाही. त्यामुळं मला वाटत नाही की हे उत्तर यायला हवंय. परंतु तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा. बघा, त्याच्यानंतर जर विचार केला की हे मराठवाडा, नागपूर, कोकण, खानदेश हे काय आहेत, सर्व प्रदेश आहेत, बरोबर. त्याच्यानंतर नागपूर हे शहर आहे, म्हणजे वैशिष्ट्ये एकमेकांसोबत मेळ खात नाही. त्यामुळे हे तर चुकीचं आहे, आपण मान्य करूया. त्यानंतर बघा, चौथा पर्याय दिलाय की पश्चिम घाट, रॉकी, उरल आणि तिबेट. तिबेट काय आहे, पठार आहे. आणि हे काय, रॉकी काय आहे, पर्वत आहे, हे घाट आहे. तर म्हणजे इथं पण काय होत नाही, तर एकमेकांसोबत वैशिष्ट्य मिळत नाही, जुळत नाहीयेत. तर तुम्हाला पर्वत आणि पठार याच्यामधील संबंध म्हणजे काय वेगळं आहे हे माहितीये का? बघा बरं, म्हणजे सहजच आपल्याला या ठिकाणी पर्वत आणि पठार तर याच्यामधला फरक तुम्हाला समजायला हवा, असा म्हणजे प्रश्न विचारला. बघा, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की पर्वत कोणत्या रंगाने दर्शवतात, तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. पर्वत कोणत्या रंगाने दर्शवतात, तर पर्वत दर्शवतात बघा तपकिरी रंगाने आणि पठार पिवळ्या रंगाने, पिवळा रंग. त्याचबरोबर जो काही पर्वत असतो की नाही, तर असा ह्याच्या अशा पद्धतीनं असतो बघा पर्वत. म्हणजे एक प्रकारे वरी असा टोकदार भाग असतो आणि पठार मात्र असं टोकदार नसतं. मग पठार कसं असतं, तर एक प्रकारे हे बघा, हे असं थोडंसं कसं असं थोडासा सपाट भाग असतो वरी, त्याला म्हणायचं पठार आणि याला म्हणायचं पर्वत. हा फरक लक्षात ठेवला पाहिजे आपल्याला. म्हणजे एखादं समजा विधान बनवून दिलं की टोकदार काय असते, पठार असते, तर आपण लगेच ओळखायचं की नाही, पर्वत असते टोकदार, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, मग हे तर आपल्याला चुकीचं आहे हे आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. तर माझ्या मते काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. परंतु या परीक्षा परिषदेनं त्याचं उत्तर 3 दिले. तुम्हाला काय वाटतंय ते पण तुम्ही मला कळवा. पुढे जाऊया. बघा, भूस्थल निर्देशक नकाशात नदीचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात, तर हा प्रश्न पण खूप महत्वपूर्ण आहे. कारण असे प्रश्न नेहमी विचारतात की काय कोणत्या रंगाने दर्शवतात नकाशामध्ये. तर हे तर खूप सोपं आहे, लगेचच तुमच्या लक्षात आलं असेल की कोणता रंग, निळा रंग, निळ्या रंगानं दर्शवतात. हे बघा इथं दिले की रंग पद्धती ही समुच्च रेषा आधारित पद्धती आहे. या पद्धतीमध्ये समुच्च रेषा दरम्यान रंग भरले जातात. तर रंग हे उंचीनुसार भरले जातात. कसे ते या ठिकाणी बघा, प्रत्येक रंग हा उंचीनुसार ठरतो. जसे जलभागासाठी निळा रंग, तर त्याच्या म्हणजे आता पाण्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे ते दाखवण्यासाठी गडद हिरव्या रंगाचा वापर करतात. हे बघा इथं दाखवले गडद हिरवा रंग. आणि त्यापेक्षा जर थोडासा भाग काय असेल, उंच असेल, तर त्याच्यासाठी फिकट हिरवा रंग वापरतात. आणि त्याच्यापेक्षाही जर उंच भाग असेल तर त्याच्यासाठी मात्र पिवळा रंग वापरतात. म्हणजेच ते भाग कशाचा असणार आहे, तर पठाराचा असणार आहे, बरोबर. तर बघा, हा प्रश्न इयत्ता 5वी बघा, पेज नंबर आहे 40. आणि इतिहासाचा जे काही पार्ट असते ते परिसर अभ्यास भाग 2 मध्ये असते आणि विज्ञान आणि भूगोल कशामध्ये असते, परिसर अभ्यास भाग 1 याच्यामध्ये आहे, पेज नंबर 40 वर. प्रश्न आहे बघा, प्रश्न काय आहे, तर यानंतरचा प्रश्न आहे की डॅश ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तर कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे, तर तुम्हाला तर माहिती आहे की पश्चिम म्हणजे बंगालचा उपसागर जो आहे तो आहे पूर्वेला, बरोबर. आणि अरबी समुद्र कुठं आहे, तर पश्चिमेला आहे. पश्चिम दिशेला अरबी समुद्र. ज्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्या काय झाल्या, पश्चिम वाहिनी नदी झाल्या. आणि ज्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात त्या
पूर्व वाहिनी नद्या आहेत असं आपण समजूया. बघा इथं तुम्हाला नकाशा दिलेला आहे. आपल्याला इथं महानदी दिली बघा. तर आपण महानदी अगोदर बघूया की नेमकी कशी वाहते. बघा महानदीचा बाण जो आहे तो इकडे जाताना दाखवलेला आहे. हे बघा जर तुम्हाला नकाशा पूर्णतः दिसत नसेल तर तुमचं मी शिकवताना म्हणजे आपण जे काही आपली सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये सांगत आहे, तर तुम्ही काय करा की आपलं पुस्तक समोर असू द्या. त्यामुळं काय होईल तर तुमच्या जास्त गोष्टी लक्षात येणार आहेत. हा नकाशा तुम्हाला दिसत आहे अशी कल्पना मी म्हणजे एक प्रकारे समजून मी या ठिकाणी सांगत आहे की महानदी कोणीकडे वाहते, तिचा बाण इकडे आहे म्हणजे ही महानदी आहे पूर्व वाहिनी नदी. त्यानंतर पाहिलं गोदावरीचं, तर गोदावरी तर सर्वांना माहीतच आहे की ती पण काय आहे पूर्व वाहिनी नदी. हे बघा इकडून निघालेली आहे, सह्याद्री पर्वताच्या इकडून कोणीकडे जात आहे तर ती बंगालच्या उपसागराकडे जात आहे, पूर्व वाहिनी नदी आहे. पुढे जर इकडे नर्मदेचा विचार केला, ही बघा इथं नर्मदा आहे, नर्मदेचा बाण मात्र इकडं आहे म्हणजेच ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजेच पश्चिम वाहिनी नदी आहे आणि आपल्याला कोणती नदी शोधायची, पश्चिम वाहिनी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. मग हा प्रश्न आला कुठून, तर हा प्रश्न आलेला आहे बघा इयत्ता 10वीच्या पुस्तकातून आलेला आहे. पेज नंबर, मी तुम्हाला इथं पेज नंबर लिहून देण्यामागचा एवढाच उद्देश आहे की तुम्ही जाऊन त्याच्या आजूबाजूची माहिती पाहावी. म्हणजे कसा याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचा प्रश्न एखादा उचलला तर आपण ते पकडावा. याच्यासाठी पुढे जाऊया. भारतात जागृत ज्वालामुखी डॅश येथे पाहावयास मिळतो. जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असणार आहे, अंदमान बेट. बरोबर आहे. आता हा प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न आपण या ठिकाणी मुद्दाम घेतलाय की जर समजा त्याच्यामध्ये जर प्रश्न असा विचारला की भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण कोणते आहे, एकमेव उदाहरण अंदमान द्वीप समूहापैकी आहे, कोणतं आहे तर ते आहे बॅरन बेट. बॅरन बेटावर अशा पद्धतीचा जिवंत ज्वालामुखी पाहायला मिळतो, भारतात एकमेव. मग हा प्रश्न नेमका कुठून आलेला आहे, तर हे प्रश्न आधी कुठून आलाय हे बघा इथं तुम्हाला अगोदर लिहून देते मी. इयत्ता 9वी, तिथे 9वीचं भूगोल उघडायचं आणि त्याच्यामध्ये जायचं बघा पेज नंबर 22 वर. त्याच्यानंतर हीच माहिती बघा इयत्ता 10वी मध्ये पण आहे. 10वीचं जे भूगोल आहे त्याचा बघा पेज नंबर 17 वर. तर 2 ठिकाणाहून आपल्याला हे प्रश्न आलेला दिसून येईल. तर बघा आपण पाहूया मग ते ज्वालामुखी. भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे आणि या समूहामधील बॅरन बेटावर, कुठं बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखीचं काय आहे क्षेत्र आहे. आणि हा जो काही ज्वालामुखी आहे गेले कित्येक वर्ष कसा होता, सुप्त अवस्थेत होता आणि त्यानंतर फेब्रुवारी 2017 पासून हा ज्वालामुखीचा काय होत आहे, उद्रेक होत आहे. त्यानंतर प्रश्न असा विचारला आहे की हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग, नेमका बाष्पीभवनाचा वेग काय होतो, वाढतो, कमी होतो, जास्त होतो, मंदावतो. अशा पद्धतीने आपल्याला इथं काय केलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. तर मी कधी पण सांगेल तुम्हाला उष्णता जर जास्त असेल तर काय होतो, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. एवढं आपण लक्षातच ठेवायचं. मग याचं उत्तर काय येणार आहे तर वाढतो. मग हे कुठं आहे ते हे बघा काय सांगितलंय की हवेची काय आहे, बाष्प सामावून घेण्याची क्षमता, ही क्षमता हवेच्या उष्णतेनुसार ठरत असते. जर उष्ण हवा म्हणजे कसं असेल, कमी उष्ण असेल तर बाष्प सामावून घेण्याची क्षमता कशी असते, कमी असते. इथं लिहिले बघा, इथं काय लिहिलंय तर क्षमता ही कशावर असते तर उष्णतेनुसार बदलते. कमी तापमानाची हवा जास्त बाष्प सामावू शकत नाही. जसजसे तापमान वाढते तसतसे हवेची बाष्प धारण क्षमता काय होते, वाढते. याच्यावरून आपण समजून घ्यायचं की उष्णता वाढली की बाष्प धारण क्षमता वाढते. मग हा प्रश्न नेमका आला कुठून, कधी कधी विसरून चाललंय बरं सांगायचं. तर इयत्ता 8वीचं जे काही भूगोल आहे त्याच्यावर जा आणि काय करा, पेज नंबर किती 72. तर तुम्हाला ही माहिती मिळून जाईल.
त्यानंतरचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विश्ववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात, त्याचं काय कारण आहे? तर बघा, आता विश्ववृत्त म्हणलं की तुमच्या लगेच लक्षात येईल की तिथं काय होतंय, सूर्याची किरण लंबरूप पडतात. उष्णता तिथं कशी असते तर जास्त असते. मग उष्णता जास्त असताना सुद्धा त्या कुठली तर आफ्रिका खंडातील जे काही पर्वतीय शिखरं आहेत ते हिमाच्छादित कशी असू शकतात, असा प्रश्न पडणं म्हणजे साहजिकच आहे ना. तर त्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. तर याला म्हणजे की एक प्रकारे आपण हा उपयोजनात्मक प्रश्न पण म्हणू शकता. सहज समजते ना आपल्याला, की समजा मी तुम्हाला हे पण समजून सांगितलं, की जमिनीच्या लगत कसं असतं वातावरण, खूप उष्ण असतं. मग ते विश्ववृत्त असो की कुठेही असू जा. मग काय होतं, जसं जसं आपण वरचे थर, हवेचे जे वरचे थर आहेत, तर वर गेल्याच्या नंतर तापमान काय होतं, कमी कमी होतं. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं, की मध्यमंडलमध्ये जे काही आपल्या वातावरणाचे थर आहेत, तर त्याच्यामध्ये मध्यमंडल जे आहे त्या ठिकाणी तापमान खूप कमी आहे. किती तर -90 पर्यंत तिथं तापमान कमी होते. मग त्या ठिकाणी जर काय असेल, की ही जी शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचावर असतील, तर साहजिकच त्या ठिकाणी काय असणार आहे, तर ते बर्फाच्छादित असू शकतात. तर हेच त्याचं कारण आहे, की बाबा आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विश्ववृत्तावर असून सुद्धा जरी ते विश्ववृत्तावर असली, तरी त्यांची उंची खूप जास्त आहे. त्यामुळं काय झालेलं आहे, तर ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत. त्यामुळं ती काय आहेत, बर्फाच्छादित आहेत. समजून घ्या आणि पुढे जाऊया. बघा, बोरियल वने हा डॅश वन प्रकारात येतो. कोणत्या वन प्रकारात येतो? तर हा येतो बघा, समशीतोष्ण कटिबंध वने याच्यामध्ये येतो. ही वने म्हणजे ह्या वनांचा प्रकार यामध्ये मोडतो. त्यानंतर बघा, तापमान बदलास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापित डॅश इतका गोठण बिंदू दर्शवतो. तर हा प्रश्न आपली जी सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये पण आपण पाहिलेला आहे. मग अल्कोहोलचं जे तापमापीमध्ये किती गोठण बिंदू आहे, तर तो आहे बघा -130°C. त्यानंतर जर यदा कदाचित नंतर आपल्याला पाऱ्याचा विचारला तर तो आहे -39°C. कशाचा आहे, तर पाऱ्याचा आहे. तर पारा आणि अल्कोहोल यांचा उपयोग कशामध्ये करतात, तर तापमापीमध्ये केला जातो. तर बघा, इयत्ता 6वीचं भूगोल, कितवीचं, 6वीचं भूगोल, पेज नंबर 29 वरून आलेला आहे. इथे घेऊया आपण सविस्तर. मग हे बघा, इथं दिसल तुम्हाला की तापमापक, हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात कशाचा, पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. मी तुम्हाला आता सांगितलं तेच इथं दिले. त्याच्यानंतर पाऱ्याचा गोठणबिंदू किती आहे, तर -39°C आणि अल्कोहोलचा गोठणबिंदू किती आहे, तर -130°C. तर ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात. त्यामुळे तापमापीत कितीपासून, तर -30°C पासून तर +55°C पर्यंत तापमान मोजण्यासाठी या तापमापीचा उपयोग केला जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये की पारा आणि अल्कोहोल याचा उपयोग आहे. प्रश्न आहे की दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. काय कारण आहे बरं, तर जे काही पर्याय दिलेले आहेत ते वाचल्या तुमच्या याचं उत्तर काय होणार आहे, लक्षात येणार आहे. एक प्रकारे उपयोजनात्मक प्रश्न म्हणला तरी चालेल. बघा, त्वरित व अधिक क्षेत्रात संपर्क साधता येतो. ठीक आहे, परंतु याच्यामुळं आर्थिक विकास होणार आहे का, नाही होणार आहे. त्याच्यानंतर बघा, ब्रह्मांडध्वनी सर्वांकडे असल्याने लोक काय होतात, सधन होतात. तर असंही आहे, परंतु त्याचा ना आर्थिक विकास नाही होणार. इथं काय दिले बघा, तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त असते. हे मात्र मला आतापर्यंतच्या ह्याच्यात योग्य वाटले. त्याच्यानंतर दिलं बघा, दूरसंचार सेवा जाळे देशात सर्वत्र उपलब्ध केले जाते. हे ठीक आहे, पण सगळ्यात उपयुक्त उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3, तंत्रज्ञान आणि साक्षरता उद्योगामध्ये उपयुक्त आहे. त्यामुळे आर्थिक विकास होणार आहे. बघा, प्रश्न आहे,
भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी डॅश या विषयाचे आकलन आवश्यक असते. तर कशाचे आकलन आवश्यक असते? तर ते असते बघा भूमाहिती शास्त्राचे आकलन काय असते? आवश्यक असते. पुढे जाऊया. बघा प्रश्न आहे पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडतो? तर पनामा कालवा कोणते दोन महासागर जोडतो? तर ते जोडतो अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागर. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे डॅश नावाने ओळखली जातात. तर ही चक्रीवादळ मात्र चांगली अभ्यासा. कोणती चक्रीवादळ कोणत्या नावाने ओळखली जातात, कोणती विनाशकारी असतात, कोणती नसतात, ते मात्र आपण म्हणजे त्यांचा वेग पण दिलाय बरं त्याच्यामध्ये. ते वेग पण विचारला जाऊ शकतो. सविस्तर अभ्यास असावा आपला. तर हा जो काही प्रश्न आहे की कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे ती ओळखली जातात बघा हॅरिकेन्स या नावाने. हॅरिकेन्स. तर हा 7वीच्या पुस्तकातून आलेला आहे बघा पेज नंबर 27 वरून. हे भूगोल आहे. आपण आज भूगोलचा अभ्यास करत आहोत. तर नेमका हॅरिकेन्स जे काही चक्रीवादळ आहे याच्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. बघा हे अशा पद्धतीचं चक्रीवादळ आहे. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे ही हॅरिकेन्स कोणत्या हॅरिकेन्स या नावाने ओळखली जातात. आणि ही चक्रीवादळे विनाशकारी असतात. कशी विनाशकारी असतात? आणि वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग बघा तासी कमीत कमी किती किलोमीटर? तर 60 किलोमीटर असतो. प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. लक्षात असू द्या 60 किलोमीटर असतो. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधात आवर्त तयार होतात आणि याची तीव्रता कशी असते? कमी असते आणि ती विनाशकारी नसतात. तर याविषयी जराशी जास्तीची माहिती असावी. बाकीचे जे चक्रीवादळ आहेत त्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी असतील. तर मी पेज नंबर दिलेला आहे तिथं जा, पुस्तकाला भेट द्या आणि ती बाकीची पण चक्रीवादळ वाचून घ्या. तर बघा पुढचा प्रश्न आहे वाळूचा दांडा हे भूरूप डॅश या बाह्य कारकामुळे तयार होतो. तर वाळूचा दांडा तयार होण्याचं काय कारण आहे? तर ते आहे बघा सागरी लाटामुळे काय होतं? वाळूचा दांडा तयार होतो. किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले जे काही पदार्थ आहेत ते सागर तळावर साठतात बरोबर. आणि भरती आणि ओटी जेव्हा येते तर या पदार्थाची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते. त्यामुळे हे पदार्थ एकमेकावर आपटतात आणि आपटल्याच्या नंतर काय होतात? तर बारीक होतात. अशा पदार्थाचे संचयन लाटाचा प्रभाव कमी असलेल्या ठिकाणी काय होतं? किनारी भागामध्ये ते साचून राहतं. म्हणजे नदी बघा काय करते? पूर आला की तिच्यासोबत बरंच काही घेऊन जाते आणि ज्या ठिकाणी हा पूर संत म्हणजे पाणी संत होतं त्या ठिकाणी आपल्यासोबत जे काही झाडं झाडं दगड वगैरे काय 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 जे आणलेलं असेल ते त्या ठिकाणी सोडत असते. त्याच पद्धतीनं की अशा पदार्थाचे संचयन लाटाचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होते आणि सागरी लाटांच्या या संचयन कार्यातून काय काय निर्माण होतं? तर पुळण, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी भूरूपे तयार होतात. इथं आपल्याला वाळूचा दांडा विचारला तर जर पुळण कशामुळे तयार होते, त्याचबरोबर खाजण हे भूरूप कशामुळे तयार होते, तर हे सुद्धा सागरी लाटामुळेच तयार होते. हे आपण लक्षात ठेवायचं. बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यासाठी अधिक उपयुक्त आहे? तर निश्चितच आपल्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन जास्त घेतलं जातं म्हणजे ऊसाचं पीक ज्या ठिकाणी जास्त घेतात त्या ठिकाणीच तुम्हाला साखर कारखाने जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. तर म्हणजे ऊस उत्पादन क्षेत्राजवळ काय असले पाहिजे? साखर कारखाने असले पाहिजेत. पुढे जाऊया. सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश असतो. तर सागरी निक्षेपामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो? तर तो असतो बघा आता बघा ह्याला आपल्याला नाही म्हणता येणार नाही. ज्यानं कुणी घाई गडबडीमध्ये पहिलं ऑप्शन वाचलं की सागरी वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष हे लगेच ते का जीवाश्म मग लगेच ते काय करणार? त्याला गोल करणार. परंतु एवढी घाई करू नका. त्याच्यानंतर खाली बघा अतिसूक्ष्म रीतीचे संचयन हे पण आहेच ना त्याच्यामध्ये.
त्यानंतर बघा ज्वालामुखीचा लावा व राख हे पण आहे. मी म्हणत नाही हे सगळे म्हणजे आता तिन्ही आपण आतापर्यंतचे ऑप्शन वाचलेले तिन्ही याच्यामधले दिलेले जे पदार्थ आहेत ते असतात बरं सागरी निक्षेपात. परंतु हे बघा चौथ्यामध्ये काय दिले अतिसूक्ष्म माती त्याचबरोबर सागरी वनस्पती आणि प्राण्यांचे जीवाश्म याच्यामध्ये थोडे जास्त घटक दिल्या कारणाने या आपण पर्यायाला काय देणार आहोत प्राधान्य देणार आहोत. म्हणजे आपणच नाही परीक्षा परिषदेनं पण त्यालाच प्राधान्य दिलेलं आहे. बघा सागरी निक्षेप तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा सगळेच घटक घेतलेले आहेत की प्राण्यांचे त्याचबरोबर वनस्पतीचे जीवाश्म वगैरे त्याचबरोबर ते लावा वगैरे सगळेच घटक याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि त्याला एकंदरीत सागरी निक्षेप असं म्हटलेलं आहे. हे थोडस महत्वाचं आहे वाचून घ्या. त्यानंतर बघा किती वाजले असतील ते सांगा. हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि जर समजला तर 1 मार्क आपल्याला सहज देऊन जातो आणि नाही समजला तर आपला 1 मार्क सहज घेऊन जातो असं म्हणलं तरी चालेल. बघा तर बऱ्याच वेळेस काय करतात की ग्रीनविच या शहरापासून अंतर सांगतात इतकं इतकं दिलेलं आहे. मग दुसऱ्या देशा म्हणजे दुसरं जे देश दिलेला आहे तो एवढ्या एवढ्या अंशवर आहे तर त्याचं काढा असं म्हणून सांगतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपली पृथ्वी कशी आहे गोल आहे बरोबर आणि पृथ्वी गोल आहे म्हणजे किती अंश आहे तर 360 अंश आहे बरोबर. तर 360 अंश आहे आणि एका दिवसामध्ये 24 तास असतात. कसं काढायला ते सांगते. आणि जर या तासांचं आपण मिनिटामध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणलं की कन्व्हर्ट करायचं म्हणलं तर आपण त्याला काय करणार 60 न गुणणार. 60 न गुणल्यावर काय होते बघा बघा हा शून्य कटला हा शून्य कटला म्हणजे इकडे नेण्याऐवजी इथंच काटाकाटी करत आहे मी. 6 एक 6 आणि 6 6 36. आता बघा इकडे 1 राहिला आणि इथे 24 आहेत तर मग 6 एक 6 आणि 6 चोक 24 म्हणजे इकडे राहिला 1 अंश बरोबर 4 मिनिटं. इकडे आपण मिनिटामध्ये कन्वर्ट केलं ना बरोबर की नाही. मग आपल्या असं लक्षात येईल की 1 अंश बरोबर किती आहे तर 1 अंश बरोबर 4 मिनिटं. मग 1 अंश बरोबर जर 4 मिनिटं होत असतील तर 15 अंश बरोबर 1 तास. तुम्ही करून पहा हे तुमच्या लक्षात यावं म्हणून. कारण की नेहमी प्रश्न हा 15 अंशानं काय केलेला असतो दर्शवलेला असतो. मग 15 अंश म्हणजे 1 तास हे आपण कायम काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मग या ठिकाणी आपण ह्याला काय करूया असा बॉक्स करूया. आता आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे ते थोडासा समजून घेऊया. नेहमी एवढं लक्षात ठेवायचं जर 1 अंश बरोबर काय आहे 4 मिनिटं आहे. दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की 15 अंश बरोबर किती तर 1 तास. आता आपण इथं समजून घेऊया आपला प्रश्न काय आहे. पृथ्वीवर त्यांना काय दिलेलं आहे. आता ही ग्रीनविच रेषा यांना विचारली नाहीये. त्यांना सांगितलंय की 15 अंश पूर्व. तर समजा ग्रीनविच रेषा जी आहे ती समजा मधातून घेऊया आपण तुम्हाला एक समजून सांगण्यासाठी हे बघा ही काय आहे तर एक ग्रीनविच रेषा आहे असं आपण समजूया. आता इकडचा जो भाग आहे तो आहे बघा पूर्व आणि इकडचा जो भाग आहे तो आहे पश्चिम. जर समजा आपल्याला टाइम पूर्वेचा दिला असेल तर काय होणार आहे ग्रीनविचचा जो टाइम दिलेला आहे किंवा जो टाइम आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये इकडं पूर्वेचा दिला असेल तर प्लस होईल आणि पश्चिमेचा दिला असेल तर मायनस होईल. मग तुम्ही म्हणताल पूर्वेचा का प्लस आणि पश्चिमेचा का मायनस कारण की सूर्य कोणीकडून उगवतो पूर्वेकडून उगवतो म्हणून सगळ्यात अगोदर सूर्य कुठं उगवणार आहे तर पूर्वेकडील साईडनं उगवणार आहे. त्याच्यामुळे इकडं काय होतो वेळ प्लस होतो कारण अगोदर येतो ना सूर्य मग तिकडची वेळ अगोदर येणार बरोबर. तर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की 15 अंश पूर्व दुपारचे किती वाजले 12 वाजलेले आहेत. तर ही बघा 15 अंश या ठिकाणापासून इथं आपण 15 अंश घेऊया म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर हे किती आहे 15 अंश आहे. नीट समजून घ्या नक्की याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग 15 अंशवर असताना किती वाजले आहेत तर हे दुपारचे 12 वाजलेले आहे बरोबर. म्हणजे इथपर्यंत जायला 1 तास लागतो बरोबर की नाही. त्यानंतर आपल्याला सांगितलंय बघा की इथपासून इथपर्यंत जायचं आहे
कुठपर्यंत जायचं आहे तर 90° पूर्वला जायचं आहे. इकडं पण हे आधी पहिले इथपर्यंत आलेलं आहे. XYZ कोणीतरी एक व्यक्ती आहे, ती काय केलेली आहे तर 15° पुढे आलेली आहे. आता त्याला जायचंय 90°पर्यंत. बरोबर, प्रश्न समजलेला आहे. आता मी थोडं दुसऱ्या पेनने इथलचं दाखवते. आता जायचं आहे बघा 90°वर, तर मग 90° कुठेतरी इकडं असं असेल दूर. बरोबर, हे बघा, हे काय आहे तर 90° आहे. मग आता इथून पुढं हे 90°. हे 90° कुठून आहे तर इथून आहे बरं, हे 90°. आणि हे 15° हे इथून इथपर्यंतच आहे. मग आता पूर्ण 90° गेलाय का ते व्यक्ती? नाही. अगोदरच कुठं आला होता तर 15°वर आला होता आणि तिथून पुढे इथं आलेला आहे. म्हणजे या व्यक्तीनं 75° काय केलेलं आहे? अंतर पार केलेलं आहे. म्हणजे 75°ला किती तास लागल तर त्याच्यासाठी आपण काय करणार? 75/15 करणार. तर 15 × 15 आणि 15×5 75. म्हणजे 5 तास काय होतील त्या व्यक्तीला लागतील, कारण तो पहिलेच 15° चालत आलेला होता. मग हा आता या ठिकाणी बघा, हे जे 5 तास आहेत ते काय करावं लागतील आपल्याला? 12 मध्ये ऍड करावं लागतील. आणि 12 आणि 5 किती होतात तर 17 होतात. आणि हे झाला आपला भारतीय टाइम. बरोबर, आणि याचं जर आपण 12 तासामध्ये कन्व्हर्ट केलं तर काय होईल तर 5. किती वाजतील? 5 वाजतील. परंतु इथं दुपार झालेली होती, म्हणजेच हे कधीचे 5 असणार आहेत तर हे सायंकाळचे 5 असणार आहेत. कधीचे 5? सायंकाळचे 5 आहेत. हे नीट लक्षात ठेवा. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे तर 6:05 पण दिलंय आणि 6:05 पण दिलंय, म्हणजे सकाळचे 5 आणि सायंकाळचे 5. बऱ्याच जणांना घाईघाईमध्ये हे पूर्ण केलं असेल, म्हणजे उत्तर बरोबर काढलेलं असणार आहे, परंतु स आणि सा मध्ये काय केलेलं असेल? गोंधळ केलेला असेल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सायंकाळचे 5. निश्चित तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करून आता मी पुढे चलते. बघा, प्रश्न आहे 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर डॅश तासांचा दिवस असतो. तर बघा काय होतं तर 21 जून पासून जो काही सूर्य आहे तो काय करतो? उत्तरायणामध्ये प्रवेश करतो. आणि 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो. आणि छोटा छोटा कोणता असतो? कारण त्यावर पण प्रश्न विचारण्यात येतो. 22 डिसेंबर हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस आहे. आपण कोणत्या गोलार्धात राहतो? तर आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो. तर बघा इथं काय दिलंय बघा, आर्कटिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागामध्ये 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होते. म्हणजे 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर 24 तासांचा, किती? 24 तासांचा दिवस असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणखी ही जी काही माहिती आहे महत्वाची, ती पण तुम्ही काय करा? समजून घ्या. आणि जे काही उत्तर गोलार्धात आहे त्याच्या विरोधात काय असणार आहे? दक्षिण गोलार्धामध्ये असणार आहे. जसं की आपल्या इकडे 21 जून सगळ्यात मोठा दिवस, तर दक्षिण गोलार्धामध्ये तो सगळ्यात लहान दिवस असणार आहे. तर पेज नंबर 49 वरून आलेला आहे, इयत्ता 7वीच्या भूगोलमधून. हिमरस्ते याचा अर्थ पुढील पैकी, म्हणजे हिमरस्ते म्हणजे नेमकं काय? तर हे पण बघा, तुम्हाला सहज ऑप्शन वरून तुम्ही याचं उत्तर काढणार आहात की हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार करतात. म्हणजे जिथलचं पाणी काय झालेलं आहे? बर्फात रूपांतरित झालेलं आहे. त्या ठिकाणी काय होतं तर रस्ता तयार होतो आणि त्यालाच हिमरस्ते असं म्हणण्यात येतं. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर. लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते. त्याचं काय कारण आहे? तर निश्चितच पण समजून घेऊ शकतो की ज्या ठिकाणी मुबलक सोयी आहेत, शेती वगैरे चांगली पिकते, वातावरण चांगलं आहे, अशा ठिकाणी लोक राहायला पसंती देतात. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे तर लोकसंख्या जास्त असणार आहे. मग याचं उत्तर काय आहे? तर बघा, मैदानी प्रदेश असतो असं, म्हणजे मैदानी प्रदेश असेल तर लोक राहतील का? नाही. प्राचीन काळपासून प्रदेशात लोकसंख्या स्थित असते असं पण म्हणता येणार नाही. शेती, बघा इथं काय म्हणलंय? शेती व उद्योगधंद्याचा विकास अधिक असतो. त्या ठिकाणी लोकसंख्या पण काय असणार आहे? जास्त असणार आहे. आणि चौथा पर्याय दिलाय की शासकीय दृष्ट्या अशा प्रदेशाला महत्व अधिक असते. तर या कारणानं तर लोक तिथे राहायला जाणार नाहीत. तर बघा हा प्रश्न आलेला आहे 10वीच्या पुस्तकातून, पेज नंबर 38 वरून.
10वीचं भूगोल पाहायचं. त्यानंतर आपण याच्याविषयी अधिकची माहिती घेऊया. बघा, भारतामध्ये जी काही लोकसंख्या आहे तर सर्वत्र सारखी आहे का? नाही. लोकसंख्येचं वितरण असमान आहे. काही ठिकाणी जास्त लोक राहतात तर काही ठिकाणी खूप कमी लोक राहतात. जसं की उदाहरण पाहायचं झालं तर तुम्ही बघू शकता की राजस्थान आहे की नाही. मग लोक कसं बरं कमी जास्त प्रमाणामध्ये राहतात, तर त्या ठिकाणचं वातावरण, त्याचबरोबर जी काही शेती वगैरे आहे त्या ठिकाणची नेमकी जमीन कशी आहे, या सर्व घटकावर हे ठरत असतं. बघा, सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकापासून मानवी वस्ती स्थापित झालेली आहे. आपण आधीही पाहिलेलं आहे की हडप्पा संस्कृती वगैरे लोक कुठं राहत होती, तर ज्या ठिकाणी काय आहे, नदी वगैरे आहे, नदीच्या आजूबाजूला त्यांना वस्ती करून राहत होते. इथं दिलंय बघा, शेती व उद्योगधंदे यामुळे काही भागामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आपल्याला दिसून येते. आणि त्या ठिकाणी लोकसंख्या कशी असतं, म्हणजे लोकसंख्या कशी असते तर दाट असते. त्या ठिकाणी जास्त लोक राहतात. मग असे काही प्रदेश म्हणजे जसं की उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे, दिल्ली आहे, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळुरू या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये लोक राहतात. दाट वस्ती असलेले हे शहर आहेत. आणि या उलट जर विचार केला तर पर्वत भागा म्हणजे पर्वत असेल, त्याचबरोबर डोंगराळ भाग असेल, शुष्क वाळवंट असेल, तर घनदाट जंगल असेल, अशा ठिकाणी लोक राहत नाहीत. म्हणजे तिथं काय असतो तर सुविधांचा अभाव असतो. त्यामुळे लोक त्या ठिकाणी कमी, म्हणजे दाट असते का वस्ती? नाही, तर विरळ असते. अशा प्रदेशामध्ये लोकसंख्याचे वितरण कसे असते, तर विरळ प्रमाणामध्ये असते. पुढे जाऊया. बघा, प्रश्न आहे, साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते, काय कारण आहे? तर हा जो काही प्रश्न आलेला आहे तो पण कुठून आलाय? 10वीच्या पुस्तकातून आलेला आहे. कारण असं आहे की साओ पावलो हे ब्राझील मधील शहर आहे. बघा, याचा अगोदर तुम्हाला इथं देऊन टाकते पेज नंबर वगैरे, नंतर राहून जात आहे. तर आपल्याला इथं दिलेलं आहे की समुद्रकिनारी क्षेत्रात आहे म्हणून का? नाही. त्याचबरोबर शेती योग्य मुबलक जमीन आहे. आहे तिथलची जमीन तशी, परंतु एवढंच एका कारणाने तिथं लोक जाणार आहेत का राहायला? त्याच्यानंतर कॉफी उत्पादनासाठी प्रदेश काय आहे? प्रसिद्ध आहे. परंतु हे वर दिलेले ऑप्शन चुकीचे नाहीयेत. मी काय म्हणते, वर दिलेले ऑप्शन चुकीचे नाहीत, पण त्याच्यापेक्षा जास्तीची भर चौथ्या विधानामध्ये जास्तीची भर आहे, म्हणून हे विधान काय आहे? योग्य आहे. इथं काय दिलंय? हवामान दिलंय, खनिज दिलंय, शेती आणि सर्व पूरक आहे, म्हणून लोक तिथं काय आहेत तर दाट लोकसंख्या आढळते, हे त्याचं कारण आहे. इथं बघा, कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश कसा आहे? योग्य आहे. आता कॉफीचं उत्पादन होतंय म्हणजे नक्कीच तिथलची जमीन कशी असणार आहे? चांगली असणार आहे. त्याचबरोबर या प्रदेशात खनिजांचा मुबलक साठा आहे. बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी काय आहे? ऊर्जेची अखंडित पुरवठा, म्हणजे तिथलची लाईट वगैरे जास्त जात नाही असा त्या ठिकाणी म्हणायचं आहे. तेथे वाहतुकीच्या सोयीही चांगल्या विकसित आहेत. या सर्व कारणामुळं साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. तर हे बघा, हे आहे साओ पावलो शहर. बघा इथं कसं काय आहे, लोकसंख्या खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येईल. बघा, प्रश्न काय आहे, याच्यानंतरचा प्रश्न आहे, कमाल व किमाल चलातील फरकाच्या मूल्यास त्याची काय म्हणतात? तर कक्षा म्हणतात. काय म्हणतात? कक्षा असे संबोधले जाते. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा. तर मळ्याच्या शेतीचं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी माहित असलं पाहिजे. बघा, याच्यावर नेहमी म्हणजे दरवर्षी प्रश्न विचारला जातो. तुम्हाला पेज नंबर देते, तिथलच्या मळ्याची शेती असेल, दुसऱ्या कोणते प्रकार आहेत शेतीचे, ते सगळे वाचून काढायचे आहेत. तर याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण घेणारच आहोत. सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते की मळ्याच्या शेतीसाठी क्षेत्र खूप जास्त लागतो, म्हणजे 40 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जे काही म्हणजे शेतीचं क्षेत्र असते त्या ठिकाणी मळ्याची शेती केली जाते. मग आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये दिलंय, आणि ही डोंगर उतारावर पण केली जाते, आणि या कारणास्तव तिथं तंत्रज्ञानाचा जास्त वापर करता येत नाही. मग तिथं कोण म्हणजे मनुष्यबळाचाच वापर करावा लागतो. बघा, इथं पहिलंच ऑप्शन दिलंय की डोंगर उतारावर
अन्नधान्य उत्पादनात नसलेली, तंत्रज्ञानाचा वापर कमी आणि भांडवल गुंतवणूक कशी आहे तर मोठी आहे. तर हेच आपलं ऑप्शन काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आणि जे काही पिकं घेतली जातात बघा या मळ्याच्या शेतीमध्ये, ती अन्नधान्याची नसतात, तर ती कशी असतात, व्यापारी पिकं असतात. जसं की चहा, कॉफी, रबर, कोको अशा पद्धतीचे पिकं असतात. आता सविस्तर जर इथं बाकीचे जर पाहिले ना बघा, तर पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की हे त्याचं नाहीये, म्हणजे विधान योग्य नाहीये किंवा म्हणजे अचूक गट नाहीये. कसा, तर इथं पहिल्यांदा दिले बघा, शेतीचा आकार लहान, शेतीचा आकार मोठा आहे म्हणून मी आधीच सांगितलं तुम्हाला. इथं पण दिलंय शेतीचा आकार लहान, इथं दिलंय बघा शेतीचा आकार मर्यादित. मर्यादितचा अर्थ पण कमीच होतो ना, तर मोठा असतो. त्यामुळे हे विधान काय आहेत, चुकीचे आहेत किंवा अचूक गट नाहीये. तर ही दिलेली आहेत या ठिकाणी मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्य. तर ही सर्वच्या सर्व आपण नीट वाचली पाहिजे. तिथं वरच दिले बघा, शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते. त्यानंतर शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा होत नाही. त्यामुळे या शेतीची म्हणजे स्थानिक मनुष्य जे असतात, मनुष्यबळावरच किंवा मनुष्यबळाचे महत्व काय आहे त्या ठिकाणी अधिक आहे. इथं दिलंय बघा, प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे. म्हणजे संपूर्ण शेतीमध्ये एकच पिकाचं काय करायचं, उत्पन्न घ्यायचं. त्यानंतर या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, तर व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. मग त्याच्यामध्ये असेल चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ. तर मग हे जे काही बाकीचं आहे ते तुम्ही काय करा, व्यवस्थित म्हणजे पेज नंबर दिलेलंच आहे. बाकीच्या पण जे शेतीचे प्रकार आहेत त्याच्यासोबत सर्वच्या सर्व माहिती तुम्ही काय करा, वाचून घ्या. यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्यांनी जोडून मार्ग तयार झालेले आहेत? तर कोणता खंड आहे असा ज्या ठिकाणी नद्या आणि कालव्यांनी जोडून मार्ग तयार केलेले आहेत? तर ते आहे बघा युरोप. बघा प्रश्न आहे, नॉट्स हे परिमाण डॅश वेग किलोमीटर मध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे वाऱ्याचा. इथे बघा तुम्हाला माहिती दिसेल की वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो. हे प्रश्न कुठून आला हे सांगायचं राहून गेलं. तर बघा हा प्रश्न आलेला आहे इयत्ता 7वी. बघा 7वीच्या पुस्तकाला पण कमी समजू नका, खूप प्रश्न आलेले आहेत 7वीच्या पुस्तकातून. पेज नंबर 22. तर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी नॉट्स हे एकक वापरतात. प्रश्न काय आहे, बारखन हे भूरूपचे संचयन कार्य आहे. तर कशाचं संचयन कार्य आहे? तर ते आहे बघा वाऱ्याचं. म्हणजे बारखन कशामुळे तयार होतं, तर ते वाऱ्यामुळे तयार होतं. त्याचबरोबर फक्त बारखनच वाऱ्यामुळे तयार होत नाही, तर काय होतं, तर सैप, उर्मी चिन्हे, त्याचबरोबर लोएस मैदान इत्यादी भूरूपे वाऱ्याच्या संचयनातून निर्माण होतात. याच्यानंतर जर तुम्हाला सैप किंवा उर्मी चिन्ह दिले, हे भूरूप कशामुळे तयार होतं, तर लक्षात ठेवायचं वाऱ्यामुळे तयार होतं. म्हणजे काय होतं, वाऱ्याबरोबर वाहून येलेले जे कण असतात ते निरनिराळ्या आकाराचे असतात. जे खूप सूक्ष्म कण आहेत ते खूप दूरवर जातील आणि जे खूप वजनदार आहेत ते काय होतील, जवळच पडतील, बरोबर की नाही. अशा पद्धतीनं वाहून गेले जातात आणि तुलनेनं मोठे असलेले आणि जड कण कमी अंतरावर वाहून नेले जातात आणि वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात या वाळूचे संचयन होते. त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होते, जसं की वाळूच्या टेकड्या असतील, बारखन असेल, सैफ, उर्मी चिन्ह कशी असतात माहिती का तुम्हाला, असं वाळूवर अशा पद्धतीचं दिसते की नाही, त्याला उर्मी चिन्ह असं म्हणतात. निश्चितच तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल. आणि हा जो काही प्रश्न आलेला आहे बघा, हा प्रश्न पण म्हणजे 9वीच्या पुस्तकामध्ये काय झालेलं आहे की जे काही नद्या आहेत म्हणजे सागरी लाटा आहेत, याच्यामुळं काय होतं, कशा पद्धतीनं खनन होतं वाऱ्यामुळं, ती भूछत्री वगैरे जे काही आहे ते सगळं 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलग असे 2 धडे आहेत, ते नीट वाचून घ्यायचे. तर बघा तुम्हाला पेज नंबर सांगते, तर सलग आहेत बघा ते 2 धडे, ते तुम्ही नीट वाचून घ्या
आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल 2-3 तर प्रश्न काय झालेले आहेत त्याच धड्यामधून आलेले आहेत. पुढे जाऊया. बघा, आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात डॅश प्रकारचा पर्जन्य म्हणजे पाऊस पडतो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हा जो काही पाऊस आहे म्हणजे पावसाचे जे काही प्रकार आहेत ते आपण सविस्तर आपल्या सिरीज मध्ये पाहणारच आहोत. इथं आपण थोडक्यात बघूया. बघा, आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे आणि दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनचं जे काही जंगल आहे किंवा नदी खोरं आहे त्या ठिकाणी विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे या वर्षी आपल्याला आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यातला विचारलाय, तर म्हणजे गेल्या वर्षी, तर या वर्षी असंही विचारलं जाऊ शकतं की दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो की नाही. मग कोणत्या प्रकारचा पाऊस पडणार आहे तर दोन्ही ठिकाणी आरोह प्रकारचा पाऊस पडतो. आणि आरोह या प्रकारच्या पावसाचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. हे पण लक्षात ठेवायचं. मर्यादित स्वरूपाचा म्हणजे खूप मर्यादित स्वरूपाच्या प्रदेशामध्ये पडणारा पाऊस कोणता आहे तर तो आहे आरोह. मग हा प्रश्न नेमका आला कुठून? 9वीचं भूगोल काढायचं, त्याच्यात बघायचं आणि पेज नंबर 44. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.